आणि यानंतर पुन्हा एकदा जाऊयात कुर्ल्यामध्ये तणाव अद्यापही कायम आहे। वंचित बहुजन आघाडीचं कार्यालय पाडण्याची कारवाई मुंबई महानगरपालिकेने केल्यानंतर आज वंचितचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेत। कुर्ला स्टेशनला जाणाऱ्या रोडवर या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको सुरू केला। महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी सुरू केली आहे। हा रास्ता रोको काही काळासाठी बंद झाला होता, पण पुन्हा एकदा रास्ता रोको सुरू करण्यात आलाय। वंचितचं ऑफिस 15 फेब्रुवारीला पाडल्याप्रकरणी या आंदोलनाची हाक देण्यात आली होती। आज मोठ्या संख्येने वंचितचे कार्यकर्ते मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर जमा झाले। काही वेळासाठी कार्यकर्ते इतके आक्रमक झाले होते की त्यांनी महापालिकेचे गेटही तोडण्याचा प्रयत्न केला। परिस्थिती अजूनही पूर्णपणे नियंत्रणामध्ये नाही। काही वेळासाठी थांबलेला हा रास्ता रोको पुन्हा एकदा सुरू करण्यात आलाय, त्यामुळे कुर्ला स्टेशनकडे जाणारा रस्ता पुन्हा एकदा बंद झालाय। आणखी माहिती प्रशांत बडे यांच्याकडून जाणून घेऊयात। प्रशांत, आत्ताची अपडेट। कविता, काही क्षणासाठी हे आंदोलन जे आहे थोडंसं निवळल्यासारखं वाटत होतं, मात्र पुन्हा एकदा अजूनही कोणता तोडगा महानगरपालिका काढत नाहीये। यामुळे वंचितचे कार्यकर्ते पुन्हा एकदा रस्त्यावर आलेले होते। अगदी काही सेकंदापूर्वी पोलिसांनी अतिरिक्त बळ वापरून या कार्यकर्त्यांना रस्त्याच्या बाजूला जरी केलेलं असलं तरी एक वाहिनी जी आहे ते अजूनही बंद आहे। दुसऱ्या वाहिनीवरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या अशा दोन्ही साईडच्या गाड्या ज्या आहेत ते एक वाहिनीवरून सोडण्यात आलेल्या आहेत। एकूणच जर इथली परिस्थिती बघितली तर हळूहळू आणखीन वंचितचे कार्यकर्ते जे आहे मुंबईभरातून या ठिकाणी पोहोचतात। जशी जशी माहिती मिळते तसे तसे कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत। अजूनही जो पालिकेचा एल विभागाचा गेट आहे त्याच्यासमोर ठिय्या देण्यात आलेला आहे। सिच्युएशन पाहता मुंबई पोलिसांनी आता राखीव पोलीस जे आहेत त्यांना देखील या ठिकाणी पाचारण केलेलं आहे। वेगवेगळ्या आजूबाजूच्या पोलीस स्टेशन मधून अतिरिक्त बल देखील या ठिकाणी बोलवण्यात येत आहे। एकूण अजूनही जोपर्यंत यावर तोडगा काढला जात नाही तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन आणि वारंवार या ठिकाणी रस्त्यावर वंचितचे कार्यकर्ते येऊन हा रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करतायत। कविता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल प्रशांत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।